उच्चिष्ट म्हणतात योगाच्या भाषेत. न्यायाच्या भाषेमध्ये याला बुद्ध शस्त्र न्याय म्हणतात. आधीच तू गोड असून त्याला जर साखर जर टाकली गोडीची गोडी मिळून गेली विठ्ठला म्हणून संतांचा महिमा वर्णन करतात. अपूर्व योग या अभंगामध्ये असा आहे की निळोपाराय म्हणतात असा हा संतांचा महिमा किती म्हणून वर्णन करावा. कारण मर्यादाच नाही संतांचा महिमा वर्णन करायला. कारण जी गोष्ट मर्यादित असते, एकदेशी असते, परिच्छिन्न असते त्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येतं. पण जी गोष्ट अमर्याद आहे, अनेक देशे अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे त्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येत. आणि ज्या वस्तूचं शब्दाने वाणीने वर्णन करता येत नाही ती वस्तू आहे भगवान परमात्मा विठ्ठला. सगळं विठ्ठल विठ्ठल लागली सगळी पाताळी भरून विठ्ठल व्यापक होणे विठ्ठल खरी माणस शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला सगळीकडे भगवान परमात्मा व्यापायला. या जगामध्ये भगवान परमात्मा आहे असं म्हणणं सुद्धा भगवान जगामध्ये भगवान परमात्मा आहे असं म्हणणं सुद्धा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मर्यादा आहे. हृदयामध्ये देव आहे, हृदय मोठं देव छोटा होईल. जगामध्ये भगवान परमात्मा जग मोठं देव छोटा होईल. व्यापी व्यापक भाव होईल. म्हणून व्यापी व्यापक भावही ज्याच्या ठिकाणी सगळं आणि सर्वस्व तोच आहे त्याला व्यापक म्हणतात. ज्याच्या ठिकाणी कुठलाच भेद नाही त्याला व्यापक म्हणावा. तीन प्रकारचे भेद सांगितले. एक स्वगत भेद आहे, दुसरा सजातीय भेद आहे, तिसरा विजातीय भेद आहे. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही भेद नाही. स्वगत भेद कशाला म्हणतात? हात पाय कान एकाच देहाचे आहेत पण एक सारखे नाही त्याला स्वगत भेद म्हणतात. वृक्षाच्या फांद्या पानं एकाच वृक्षाचे आहेत पण सारखे नाही स्वगत भेदाचं उदाहरण. दुसरा सजातीय भेद. वृक्षामध्ये जो भेद आहे त्याला सजातीय भेद म्हणतात. आणि वृक्षोत्तर पाषाणमध्ये भेद आहे त्याला विजातीय भेद म्हणतात. विठ्ठला परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद. पण भगवान परमात्मा हा सावयव असताना भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद कसा नाही? भगवान परमात्मा सावयव आहे ही गोष्ट खरी आहे पण त्याने ते घेतलेलं सोंग आहे. धरी गेले सोंगे येणे अवघे पांडुरंग. आणि हा सोंग घेणारा सुद्धा भगवान पांडुरंग परमात्माच आहे. सोंग कशाला म्हणतात? मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदल होता द्वितीय रूप धारण करणे याला सोंग म्हणतात. नाटकामध्ये एखादा स्त्रीचं पात्र करतो पण मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदलता तात्पुरतं घेतलं त्यानं सोंग आहे. म्हणून भगवान परमात्म्याने घेतलेलं हे सोंग आहे. मग भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया, निर्कार निराकार तूच रूप आहे. असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सावयव भेद नाही.